मित्रांनो, जय भीम. सध्या एक सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्यावरून एक विशिष्ट वर्गाला, उपेक्षित वर्गाला, जे हजारो वर्षापासून त्यांना सामाजिक सामाजिक क्षेत्राच्या वर आणण्याचा प्रयत्न ज्या आरक्षणाने केला, त्या आरक्षणावर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी एक भाष्य केलं आणि एका वृत्तवाहिनीला इंटरव्ह्यू दरम्यान एका वृत्तवाहिनीने त्यांना असा प्रश्न केला की आरक्षण हे कशाच्या आधारावर मिळाला पाहिजे. तर त्यांनी असे म्हटले की आरक्षण हे आर्थिक आधारावर मिळाले पाहिजे आणि त्यानंतर समाजाच्या विविध क्षेत्रामधून दलित असो की आदिवासी असो की अल्पसंख्याक समाज असो, त्यांनी त्याच्या विरोधात आवाज उठविला आणि नेमकी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आरक्षणाची संकल्पना संविधानात मांडली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये आरक्षण हे कसे असते हे त्यांनी सर्वप्रथम दाखवून दिले आणि त्याचा आधार घेऊन परमपूज्य विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून त्यांनी आरक्षण दिले. आणि आज समाज जो वर्षानुवर्षे उपेक्षित असलेला समाज, त्यांना समोर येण्यासाठी या आरक्षणाच्या माध्यमातून एक चालना मिळाली आणि तो समाज आज शिक्षणाच्या क्षेत्रात असो, सामाजिक क्षेत्रामध्ये तो समाज पुढे आलेला दिसून येत आहे. परंतु नुकतेच एक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेत्या सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य करून की आरक्षण हे आर्थिक आधारावर दिलं पाहिजे आणि या पद्धतीने बाबासाहेबांनी जी संकल्पना मांडली होती की आरक्षण हे जातीय आधारावर संविधानाच्या माध्यमातून त्यांनी दिलं, त्यांना कुठेतरी बगल देत सुप्रिया सुळे यांनी हे आर्थिक आधारावर आरक्षण मिळाला पाहिजे असं त्यांचं वक्तव्य होतं. आणि सोशल मीडियामधून रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर, जे की बाबासाहेबांचे नातू आहेत, आणि त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांचा खरपूस समाचार घेतला आणि त्यांनी म्हटले की आरक्षण हे आर्थिक आधारावर नाही तर हे सामाजिक जातीय आधारावर आरक्षण असते असं ठणकावून त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंदराज आंबेडकर यांनी सांगितलं. तुम्ही बघू शकता की नेमकं आनंदराज आंबेडकर यांनी काय म्हटलं. सुप्रिया सुळे यांनी नको त्या विषयावरती आपली विद्वत्ता पाजळ, आरक्षण हे आर्थिक विषयावर द्यावं अशा पद्धतीचं भाष्य केलं. खरं म्हणजे या देशामध्ये आज सुद्धा जाती व्यवस्था आहे आणि जाती व्यवस्थेचं हजारो वर्षाचं आरक्षण त्या आणि त्यांच्या सोकॉल्ड उच्चवर्णीय लोकांना मिळत आहे. त्याच्याबद्दल आज कोणी भाष्य करत नाही, कोणी आरक्षण ते रद्द करण्याची गोष्ट करत नाही. परंतु जातीवर मिळणारं SC STचं आरक्षण रद्द करा यासाठी सतत ह्या जो लोकांमध्ये एक प्रकारचा हेच लोकप्रतिनिधी भाष्य करतात. खरं म्हणजे दुर्दैवी आहे. माझं असं म्हणणं आहे की शतकानुशतके या देशामधल्या या दीनदलित, गोरगरीब आणि दलित समाजाला अन्यायावर, त्यांच्यावरती झालेले असंख्य प्रकारचे जाती व्यवस्थेमुळे अन्याय असतील, त्यांना ज्ञान, संपत्ती, जमीन याच्यापासून वंचित ठेवलं. आज कुठेतरी बाबासाहेब आंबेडकरांसारखा महासुले झाला आणि त्यांनी खऱ्या अर्थानं या देशामधल्या तमाम या दलितांना, कष्टकऱ्यांना
एक आशेचा किरण दाखवलेला आहे आणि त्या रिझर्वेशन मधून आज कुठेतरी ह्या सर्व समाजामध्ये जागृती येत आहे, शिक्षण मिळत आहे, कुठेतरी त्यांना नोकऱ्या मिळत आहेत. परंतु असं असताना सुद्धा आज अति उच्च शिक्षण घेतलेल्या माणसाला सुद्धा अजूनही जो सन्मान मिळाला पाहिजे तो मिळत नाही. हे एवढं सर्व असताना आपण जेव्हा जातीवरती असणारं आरक्षण रद्द करा, सामाजिक आरक्षण रद्द करा असं म्हणतो, तेव्हा ते खरेच या देशामधल्या लोकांचे लोकप्रतिनिधी आहेत का, हा महत्त्वाचा प्रश्न ठरतो. आणि म्हणून माझं असं त्यांना सांगणं आहे की आपण भाष्य करताना विचारपूर्वक करावं. समोरच्या व्यक्ती कोण आहेत त्यांना खुश करण्यासाठी भाष्य करू नये. आपण एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहात आणि त्या पद्धतीने भाष्य करावं एवढीच त्यांना विनंती करतो. जय भीम, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आरक्षण हे आर्थिक आधारावर नाही तर ते जातीय आधारावर, जातीय भेदभाव, जातीय अस्पृश्यता ही नष्ट झाली पाहिजे. त्यासाठी जाती आधारावर आरक्षण ही बाबासाहेबांची संकल्पना. परंतु राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचे हे वक्तव्य समाजामध्ये एक असंतोष पसरलेला आहे. कारण की आरक्षणाचा वाद हा जिकडे तिकडे सुरू आहे आणि आरक्षण, एकीकडे मराठा आरक्षण, एकीकडे ओबीसी आरक्षण, एकीकडे दलित आरक्षण, हे आरक्षणचा वाद हा सुरू असताना मध्येच आरक्षण विषयी हे वक्तव्य कुठेतरी समाजामध्ये एक असंतोष दिसत आहे. आणि त्यामुळे आरक्षण हे आर्थिक आधारावर नाही तर हे सामाजिक जातीय आधारावर आरक्षण असते, असं आनंदराज आंबेडकर यांनी म्हटलं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. नमो बुद्धाय. जय भीम.